नमस्कार, मी केतन रणदिवे. लाडकी बहीण योजनेमधील ई-के-वाय-सी करण्याची मुदत ही आता संपत आलेली आहे. थोडेच दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. लाडक्या बहिणींची के-वाय-सी तुम्ही मोबाईलमध्ये देखील करू शकता. तर ती कशी करायची याची पूर्ण माहिती A to Z माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारच्या पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये लाडकी बहीण असं सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज तयार होईल. तिथे सगळ्यात पहिल्यांदा वरती लाभार्थी आधार क्रमांक टाका असं ऑप्शन दिसेल. तिथं आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकण्याचा आपल्याला एक ऑप्शन दिसतो. तिथे जो आकड्यांमध्ये कॅप्चा दिलेला आहे तेच सेम आकडे बघून तसेच इथे एंटर करायचे आहेत आपल्याला. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली जे दिलं आहे ते पूर्ण वाचायचं आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संमती ते पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि खाली मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही असे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला. त्यातलं मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली OTP पाठवा असा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. तर त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला आधार कार्डची नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. कदाचित OTP यायला वेळ लागेल. सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे OTP उशिरा येतात. तर आपण शक्यतो रात्री 10 10:30 नंतर किंवा सकाळी 8च्या आधी आपण ती प्रोसेस करायची आहे. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर OTP प्राप्त होतील. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर पुढे OTP टाकण्यासाठी तुम्हाला हे 6 आकडी OTPचा एक बॉक्स दिसेल. तिथे आपण आलेला OTP एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर दुसरं एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि त्यांचीसुद्धा आपल्याला ई-के-वाय-सी इथे करून घ्यायची आहे. तर आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं टाकला की खाली परत एकदा कॅप्चा दिसतोय. तो कॅप्चा आपल्याला तिथं टाकायचा आहे आणि सेम जशी आपण लाडक्या बहिणींसाठी जी प्रोसेस केली होती तशीच त्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून ही प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे. इथे हा कॅप्चा टाकून झाला की परत खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण ज्यांचा आधार कार्ड नंबर तिथं टाकला असेल वडिलांचा किंवा पतीचा, त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावरती त्यांना OTP प्राप्त होईल. आणि मग पुढच्या पेजवरती आपल्याला इथे OTP टाकायचा आहे. OTP टाकून इथे सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर दुसरं एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यातील निवडा या ऑप्शनवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला तिथे दिसेल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती क, भटक्या जाती ड आणि विशेष मागास असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर आपण यात आपली जी कास्ट असेल ती आपण इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक प्रश्न दिसेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे होय म्हणून. त्याच्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला उपरोक्त अनुक्रमानिका 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तिथे आपल्याला ब्लू कलरची टिक दिसते, तिथे आपल्याला टिक करायची आहे. टिक करून झाल्यानंतर आपल्याला इथे खाली सबमिट करा असं एक ऑप्शन दिसेल. त्या सबमिट करा व बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा एक मेसेज तुम्हाला तिथे पॉपअप होईल. जर तुम्हाला परत चेक करायचं आहे की नक्की तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे का, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत पहिल्या पेजवरती जाऊन लाभार्थी आधार क्रमांक त्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तिथे आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला एक इथे पॉपअप दिसेल वॉर्निंग असा. त्यात तुम्हाला दिसेल या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर या प्रकारे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्णपणे करू शकता.